धुळीत हरवलेले श्वास, महापालिकेच्या निष्काळजीपणावर संतप्त जनतेचा आक्रोश. कोल्हापूर शहरातील नवीन वाशीनाका ते कळंबा रिंग रोड हा मार्ग गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेच्या उदासीनतेचा जिवंत पुरावा ठरला आहे. विशेषतः चिवा बाजार ते साई मंदिर या दरम्यानचा रस्ता इतका उखडलेला आहे की तो आता वाहतुकीचा मार्ग न राहता धुळीच्या साम्राज्याचा अड्डा बनला आहे. या रस्त्यावरून दिवस-रात्र 14 चाकी ट्रक, ट्रॅव्हल्स, एसटी बस आणि अनेक वाहने धावत असतात. या अविरत वर्दळीमुळे दोन्ही बाजूला असलेल्या वसाहतीमध्ये सतत धूळ उडते, जी इतकी तीव्र आहे की नागरिक अक्षरशः घरात बसूनही दम लागण्याची वेळ आली आहे. वृद्ध नागरिक, महिला आणि लहान मुले यांना याचा गंभीर परिणाम भोगावा लागत असून श्वसनाचे आजार वाढले आहेत. घरामध्ये दररोज पंखा लावला तरी धूळच फिरत असते आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात श्वास घेणंही युद्ध वाटू लागलं आहे. महापालिकेने गेल्या अनेक वर्षात या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले असून नागरिकांकडून नियमित कर वसूल केला जातो, मात्र सेवा देताना प्रशासनाची जबाबदारी कुठेच दिसून येत नाही. ही केवळ कुचराई नाही, तर नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर झालेला हल्ला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अखेर संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी आज सकाळी 9:30 वाजता रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात अमित पै, संजय खराडे, समीर जगदाळे, भूषण मेटके, अजित मिरजे, दक्ष पाटील, रुद्र पाटील, सौ मधुरा खराडे, सौ स्मिता पाटील, सौ शिंदे, श्री गजानन जावीर यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. या आंदोलनात लोकांच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द नव्हते, तर ती त्यांच्या अंतःकरणातील तडफड होती. आम्ही फक्त इथे राहतो म्हणून एवढी शिक्षा भोगायची का, असा संतप्त सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला. महापालिकेचे दुर्लक्ष आणि सेवा पुरवण्यात दाखवलेली अक्षमता ही केवळ निष्काळजीपणाची नव्हे, तर जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या प्रणालीची लक्षणं आहेत. कर आकारणीमध्ये नागरिकांची एक नोंद चुकली तर त्वरित नोटीस जाते, पण सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेच्या बाबतीत प्रशासनाची प्रत्येक चूक मूग गिळून गप्प बसते. नागरिकांच्या श्वासावर गदा येणे म्हणजे त्यांच्या जीवावर बेतले जाणे होय. याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. जनतेचे नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींची ही अनास्था यामध्ये दिसून येत असून आता मात्र जनतेच्या या गंभीर प्रश्नांविषयी जागृत होऊन तमाम लोकप्रतिनिधी हा प्रश्न धसास लावून या जनतेला न्याय द्यावा, अशी स्थानिक रहिवाशांची मागणी होत आहे. या आंदोलनातून एकच ठाम इशारा देण्यात आला आहे, जर लवकरात लवकर रस्त्याचे डांबरीकरण करून धुळीवर नियंत्रण आणले गेले नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र आणि व्यापक होईल. ही फक्त रस्त्याची मागणी नाही, तर जगण्याच्या हक्कासाठीची लढाई आहे. महापालिकेतील संबंधित अधिकारी, अभियंते, लोकप्रतिनिधी यांनी जनतेच्या या आक्रोशाचा गांभीर्याने विचार करून त्वरित कृती न केल्यास जनतेचा संयमही धुळीत जाईल आणि त्याचे परिणाम गंभीर असतील. कोल्हापूरसारख्या प्रगत आणि विकसित शहरात एक मुख्य रस्ता जर 10 वर्ष दुर्लक्षित राहिला असेल तर प्रशासनाच्या यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभं राहतं. आज नागरिकांनी केवळ रस्त्यावर उतरून आवाज दिला आहे, पण उद्या जर हा आवाज मोर्चा, धरणे किंवा कायदेशीर लढ्याच्या रूपात बदलला तर त्याची जबाबदारी संपूर्णपणे प्रशासनावरच राहील. अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.